नमस्कार. पब्लिक व्हॉइस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत. आज ऋणानुबंध मालिकेत संघर्ष नायिका फुलनदेवी यांचा जन्म 10 ऑगस्ट 1963 मल्ला जातीच्या गरीब मागास जातीच्या कुटुंबात उत्तर प्रदेश येथे झाला. चंबळ खोरा हा राजस्थान, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश हा डोंगराळ भाग तिन्ही ठिकाणी पसरलेला आहे. या भूमीतून यमुना व चंबळ नदी वाहते. डाकूंसाठी हा प्रदेश सोयीचा आहे. फुलनदेवी या शूद्र समाजातल्या शेणाच्या गोवऱ्या थापणे, मासेमारी त्यांचा पारंपरिक व्यवसाय होय. त्यांचे लग्न लहानपणीच लावून दिले एका वयस्कर माणसाची व त्या लहान वयातच त्यांच्यावर बलात्कार झाला. मग त्या माहेरी आल्यावर खोट्या आरोपात तुरुंगात जावे लागले व तुरुंगातून अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर बलात्कार केले. पुष्कळ दिवसांनी फुलन वडिलांच्या शेत्यांच्या चुलत्याचे कागदपत्र हेराफेरी करून बळकावलेली जमीन व फुलन यांचा संघर्ष सुरू झाला. त्यांच्या कुटुंबाला तिथून हाकलून देण्यात आले. नंतर गावातील ठाकूर श्रीराम गँग फुलनदेवीवर अत्याचार करतात व पुढे फुलन मल्ला गँग डाकूसोबत काम करते. श्रीराम गँगचे 22 ठाकूर यांना एका रांगेत उभे करून त्यांचा बदला म्हणून गोळ्या मारून त्यांना ठार करते. फुलनवर सरकार लाखाचे बक्षीस जाहीर करते. पुढे मल्हाशी फुलन विवाह करते. मल्हाला मारून टाकतात. मग फुलन डाकूची प्रमुख बनते. गावागावात धाडी टाकून श्रीमंताला लुटणे व लुटलेला माल गरिबांना देणे, बालविवाह, अत्याचार, अन्याय झाल्यास फुलन येऊन शिक्षा देत होती. 1976 ते 1983 फुलनची चंबळमध्ये दहशत होती. शेतात काम करणारी मुलगी हातात बंदूक का घेते? याला समाज व्यवस्था, उच्च नीच जाती धर्म जबाबदार आहेत. जगण्यासाठी लढणारी फुलन हत्यार घेऊन लढत असते. या व्यवस्थेशी फुलनदेवी 12 फेब्रुवारी 1983 आत्मसमर्पण करते व 1994 तुरुंगात जाते. नंतर 1996 लोकसभेच्या निवडणुकीत मिर्झापूरमधून खासदार होऊन बाहेर येते. पुढे 1998 लोकसभेचा पराभव झाला व पुढच्या 13व्या लोकसभेत त्यांना पुढून निवडून आणण्यात आले. नंतर 25 जुलै 2001 साली त्यांची हत्या करण्यात आली. अशा या संघर्ष नायिकेला, स्त्रियांसमोर आदर ठेवणाऱ्या वाघिणीला भावपूर्ण श्रद्धांजली.